महात्मा ज्योतिबा फुलेंचा भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की ओके भाव एक घोषणा द्या. काय घोषणा सर्वांना शुभेच्छा देते. तसेच आपले लोकशाही रत्न इत्यादी आपले जे या संस्थेचे कर्मचारी आहेत त्यांचं पण खूप चांगल्या पद्धतीत आज आपल्या संस्थेचं मार्गदर्शन करतात. प्रकरण वेळोवेळी महिलांची ज्या काही अडीअडचणी असतील किंवा प्रकरण वेळोवेळी आपल्या समाजापर्यंत पोहोचवतात. खरंच त्यांचा आभार मानावं असं वाटतंय की खूप चांगल्या पद्धतीत आपलं इथं सहकार्य चाललेलं आहे या संस्थेमध्ये. तर आपल्या अण्णाभाऊ साठे संस्थेच्या माध्यमातून आज मुलींचा पण इथं सत्कार आणि त्यांची जे काही शिशुवृत्ती माध्यमातून त्यांचा सत्कार केला आणि त्यांना एक चेक देऊन त्यांच्या पुढील शिक्षणासाठी सहकार्य केलं. असंच सहकार्य आपल्या महामंडळाच्या माध्यमातून चालू राहू द्यात. आमचं जे काही सहकार्य आहे ते तुम्हाला खंबीरपणाने आमच्या संघटनेच्या माध्यमातून जिथं कुठं अडचणी येईल तिथं आमचा खंबीरपणाने पाठिंबा राहील आणि आपली जयंती अशीच चांगल्या पद्धतीत संस्थेच्या माध्यमातून आमच्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या संस्थेत साजरी करू आणि इथून पुढे पण चांगलं सहकार्य लाभेल ही मी ग्वाही देते आणि थांबते. मी नरेंद्र वाघमारे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय सातारा, जिल्हा व्यवस्थापक या नात्याने सर्व माझ्या समाज बांधवांचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106वी जयंतीनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे आणि सर्व समाज बांधवांचे हार्दिक शुभेच्छा. आणि या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रमामध्ये शिष्यवृत्तीचे वाटप आणि गरजू थेट योजना किंवा आणि जे काही अडचणी असतील या संदर्भात एक निवारण कक्ष स्थापन करण्याच्या संदर्भात आपण प्रयत्नशील असणार आहोत. आणि या ठिकाणी असणारे सर्व आमचे सन्माननीय पदाधिकारी, विविध संघटनेचे आणि नगरपालिकेचे जे सन्माननीय सदस्य आहेत यांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार. अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आज आर्थिक विकास महामंडळ येथे आज जयंती आपण खूप चांगल्या पद्धतीत साजरी केले. तसेच आज आपले वाघमारे साहेब, गायकवाड सर, बडेकर साहेब, पवार सर आणि इत्यादी जी सामाजिक कार्यकर्ती जे आपल्या संस्थेचे आहेत यांनी खूप चांगल्या पद्धतीत इथं दर वर्षाप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीत शिष्यवृत्ती मुलांना वाटप करून त्यांना शिक्षणासाठी पुढे वाटचालीस नेहमीप्रमाणे प्रयत्न करून त्यांना चेक वाटप करून असं खूप चांगल्या पद्धतीत त्यांना शुभेच्छा देऊन वाटचालीस त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना शिक्षणासाठी आज आपल्या महामंडळाच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या माध्यमातून त्यांना शिक्षणासाठी चेक दिलेले आहेत. तर मुलांना खूप चांगल्या शुभेच्छा पण आज जयंती निमित्त देते आणि इथं खूप चांगल्या पद्धतीत जयंती साजरी झाली. असेच साजरी व्हावी दर वर्षाप्रमाणे आणि होते. तर इथून पुढे पण आमचं चांगल्या पद्धतीत आम्ही इथं येऊन आनंद साजरा करू एवढं सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. संघाच्या त्या बाशिंगाचे शेंडे तोड संघाच्या त्या बाशिंगाचे गोंडे तोडाया, उठा कामगारांनो, कष्टकऱ्यांनो, शेतमजुरांनो, दलितांनो, संघाचे हे भूत काढाया. हा अण्णाभाऊचा वैश्विक सिद्धांत जो आहे तो इथल्या बहुजन समाजात आत्मसात करावा. निधर्मवादी राहून बाबासाहेबांच्या घटनेची अंमलबजावणी करावी. संविधानामुळे आपण माणसात आहोत, या संविधानाचा सन्मान ठेवावा एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो जयंती अण्णाभाऊच्या जयंतीनिमित्त. आणि अण्णाभाऊ साठेंच्या 106व्या जयंतीनिमित्त तमाम बहुजन बांधवांना, सातारकरांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अक्षता सुखदेव इंगळे. मला इयत्ता 10वी मध्ये 90% मार्क मिळाल्यामुळं स्कॉलरशिप मिळाली आणि आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्कॉलरशिप मिळाली आणि फॉर्म भरल्यानंतर 4-5 दिवसातच लगेच मिळाली. त्यामुळं अण्णाभाऊ साठे महामंडळ यांचे मी आभार मानते. धन्यवाद.